साईदीप हेल्थकेअर ट्रस्टच्या वतीनं साईदीप हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात महिलांचं सक्षमीकरण आणि महिलांचे अधिकार याबाबत कुणा एका दोघांची नव्हे तर यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे, तरच महिला खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण आणि सक्षम होतील, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सौ ज्योती गडकरी यांनी केलंय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टच्या अध्यक्षा सौ नंदा सोमाणी, मुख्य प्रवर्तक सौ ज्योती दीपक, सौ रजिया निसार, सौ रोहिणी कुऱ्हाडे, सौ शोभा दूत, सौ अनिता झालानी, सौ सुनीता देशपांडे, सौ अंजू कथुरिया, सौ सीमा शेख आदी उपस्थित होत्या। गडकरी पुढे म्हणाल्यात की महिला पोलीस अधिकारी असताना महिलांना काय परिस्थितीला सामोरं जावं लागतं ते पाहता महिलांनी इतर महिलांना सक्षम करण्यासाठी संघटित प्रयत्न करणे खूप महत्त्वाचं आहे। सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था ज्यामध्ये साईदीप ट्रस्टने आयोजित केलेल्या उपक्रमाचं कौतुक करून मोठ्या संस्थांनी महिला सक्षमीकरणासाठी संघटित प्रयत्न करावेत, असं आव्हान त्यांनी केलंय। यावेळी बोलताना डॉक्टर वैशाली किरण यांनी महिलांमध्ये निर्माण होणाऱ्या विविध आरोग्य समस्या याबाबत माहिती देऊन नियमित आरोग्य तपासणी केल्यास दुर्धर आजार होण्यापासून बचाव करण्यासाठी बाबत माहिती दिली आहे। दरम्यान साईदीप हॉस्पिटलमधील महिला डॉक्टर्स यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी तानिया यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सौ रोहिणी कुऱ्हाडे यांनी केलंय। कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ आणि मनोरंजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महिला आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। Keeping this in mind, one thing I wanted to share some views on period irregularities. बहुत सारे बार ऐसा होता है कि लड़कियों को पीरियड ही नहीं आया, अच्छा है, I am so happy, I am relieved, I don't want all this mess. बिना कारण, unless it is really required, please don't go for hysterectomies for all the women out there. Similarly, for young girls, try to respect whatever are the basic reproductive organs we have in that. One is uterus and ovaries, जिसका काम है शुरुआत में definitely getting monthly periods and then moving on to reproductive age group when they become childbearing and then going on to perimenopausal and then menopausal age. So everywhere the ovary has a very big role in our life, like how ovary is our heart is always, you know, you have to respect it. तो उसमें बहुत बार होता है लड़कियों को, मैं I want you to take this message home, उनको थोड़ा सा फिजिकल एक्टिविटी के लिए प्लीज प्रमोट कीजिए। उठते बैठते सब लोगों ने देखा है आजकल पीसीओडी, isn't it? It has become like a lingo, कुछ क्या हार्मोन डिस्टर्बेंस है, पीरियड नहीं आ रहा है, खुद ने डायग्नोस कर दिया, गूगल पे डाला, ऑलवेज यू गेट एन आंसर, पीसीओडी इज नंबर 1 लीडिंग कॉज। सो व्हाट इज पीसीओडी? इज यूट्रस के आजू बाजू में जो ओवरीज होते हैं उसमें छोटे छोटे पानी का गोला बनता है, सिस्ट्स बोलते हैं, जिसके वजह से दे डोंट ओव्यूलेट, हेंस मतलब एग्स रिलीज नहीं होते हैं, एंड जिसके वजह से दे डोंट गेट पीरियड्स ऑन टाइम, be it in this age, but later on when they turn say 25-30, we see they all having difficulties or challenges in facing fertility problems. बच्चा होने में आगे मुश्किल हो सकता है। Now if I tell about this to a 13-14-year-old girl, आगे होके तेरा pregnancy and all, it doesn't even land to them. अरे मैम क्या unnecessarily you're taking it too long. But for them to motivate, try to find some sports activity, उनके ही friend circle group करने के लिए। But I request all the mothers and aunts and whoever are close to them, उनको जैसे पड़ता है, don't expect मैं योगा करती हूँ मैम मेरी बेटी नहीं करती। योगा is probably for your age, not for her age. उसको क्या पसंद है पहले बात करो, उसको convincingly, उसको वो शायद वो बोलेगी स्विमिंग, yes allow her. आजकल menstrual cups आने लगे हैं, it's not like period के टाइम पे नहीं चलता, 4-8 दिन ब्रेक लीजिए। Every taboo is now broken. You all know that. कुछ भी आपको डाउट रहा, consult a gynecologist. Take the right, remedy for what is right, wrong. खुद का गूगल करने से बेटर होगा. Any doctor will be of great help to you. ये एज क्रॉस होने के बाद नेक्स्ट आता है when you are child bearing, and उसमें definitely some requirements are more, like say caloric requirements for women, including your pregnancy, lactation. Again, time and again, this generation I keep seeing a lot of women. एक तो extremes में प्रेगनेंसी रह गया, कुछ भी खाना है मेरी मन मर्जी, I have to eat, no cravings, no ma'am, middle of the night, I know a lady with I can't take names of course, but with great difficulty, she was very obese, with an IVF conception, she's carrying twins, and I have to really counsel her, ma'am आपका 100+ weight है, अभी मत ज़्यादा। I know it is very difficult for me, but from a doctor point of view, from कल वो ही खुद माँ बनेगी, फीड करना, बच्चे को पकड़ना, इट्स नॉट एन इजी जर्नी। मैं नेगेटिवली नहीं बात कर सकती, बट वी हैव टू शो देम। उसकी मम्मी बोलती मैम रात को 2 बजे वो ब्रेड एंड मेयो एंड दैट्स व्हाट शी लाइक्स।
अभी इतने साल के बाद रहा हुआ प्रेगनेंसी मैम नहीं बोल सकते. I said see with good conversation try and make them understand कि this is not how it is because बच्चा आपके ऊपर dependent है. All those conversations what we generally can carry out with a pregnant woman. Similarly lactation phase, बच्चा डिलीवरी होते ही तुरंत उनको बॉडी दिख के आता है, मैम मेरा वेट इतना बढ़ गया, oh my god to lose. Be patient. It's not like 9 months में the physiology, everything which has changed in your body, it will take time for reversal. खुद को प्यार करो, relaxed रहो. Lactation is one phase I really want to emphasize. आप में से कोई भी घर में भी कोई डिलीवरी हुए, कोई बालिंत रहेगी, प्लीज उनको टेक होम मैसेज बोलो. बहुत बार घर वाले, आई एम सॉरी किसी को भी मैं डीमीन नहीं कर रही, तेरा दूधी नहीं पूर रहा, तेरा यही नहीं हो रहा, तू खाना ही ठीक से नहीं खा रहे. इट इज ऑलवेज इजी टू ब्लेम एन मदर. डोंट गो ओनली बाय बच्चा ना नहीं फीड लिया मतलब या रो रहा है इसका मतलब माँ ने कुछ गड़बड़ की. इट इज अ फैमिली एफर्ट व्हेन बेबी इज बोर्न. वन एंड ऑल्सो नंबर 2, माँ को पहले कितना रेस्ट मिला है, कितना खाना पीना टाइम से हुआ है. डू यू एवर थिंक ऑफ ऑल दोज? एंड वी ऑल नो, ऑल ऑफ अस गो थ्रू दिस पोस्टपार्टम ब्लूज. उसमें डिलीवरी के बाद थोड़ा मूड स्विंग्स होते हैं, डिप्रेशन होता है, क्योंकि इतने दिन का मेरे ऊपर जो भी था टेंशन, एवरीथिंग इज टेकन अवे बाय द बेबी. किधर ना किधर वो इम्पैक्ट होता ही है हमारे पे. So try and understand her psychology, talk to her well. एक आध दिन में बच्चे को संभालती, तुम जाके वॉक करके आओ. It really builds a lot of confidence in her. And बोलो एक आध दिन कम पड़ा दूध ऊपर का देंगे या जो भी, we are there to help you. This is what I want you all to support those lactating women. बहुत बार वो चेहरा उतार के मतलब they're all in swollen eyes and sleepless nights. You know what probably most of you have gone through. ये सब गुजरे हुए है, बट जब माँ बनते ही या सास बनते हैं तो तुरंत रूल. एंड नंबर 2 अगेन सम फूड फैट्स, हमारे में ये नहीं चलता, हमारे में वो नहीं चलता. लेट रेस्पेक्ट हर, उनको क्या अच्छा लग रहा है. शी इज नॉट आस्किंग फॉर पिज्जा बर्गर डेली, इजंट इट? पूरा ही फीका दाल उसमें पानी, आई मीन शी इज नॉट लाइक अ विक्टिम, इजंट इट? सो प्लीज उतना तो हम बेसिक उनको मान देंगे एंड वी शुड टेक केयर एंड सपोर्ट देम. एंड उसके आगे का फेज होगा मे बी इन द एज ऑफ से 35 to 45. मोस्ट ऑफ द टाइम whom I see menstrual irregularities, उसमें क्या होता है, पीरियड्स आगे पीछे गया या लेट हो रहा या बहुत हेवी ब्लीडिंग हो रहा. इसमें एक ही सम फ्यू टेक होम मैसेजेस बिकॉज एवरी टॉपिक इन इटसेल्फ, मैंने अगर रिप्रोडक्टिव एज ग्रुप का बोलने लगा दैट विल टेक 1 hour. इतने सारे कंडीशंस हम देख पाते हैं. तो उनमें से मुझे सिर्फ एक टेक होम रिक्वेस्ट, डू नॉट पोस्टपोन योर पीरियड्स. उठते बैठते गोली खाना, नवरात्रीचे गट आले, घरी सण आहे, मला लग्नाला जायचे, मला नाचायचे. दिस इज स्टिल व्हाट आई सी डे इन डे आउट. स्टॉप एक्सप्लॉइटिंग योर बॉडी. इतना अच्छा वरदान है भगवान ने हमें दिया हुआ. डू यू सी एनी मेल्स गोइंग थ्रू ऑल दिस? उनको जो करना है उनका खुद का चलता है, इजंट इट? एंड जैसे मैंने बोला, नंबर 1, प्लीज डू नॉट पोस्टपोन योर पीरियड्स on and off at your own will and wish. क्योंकि हर एक का यूट्रस एंड ओवरीज क्या रहेगा अंदर, इट्स ऑलवेज अवर खजाना. आई टेल इट्स अ ट्रेजर. डोंट एक्सप्लॉइट. बैठते उठते कुछ भी नहीं करते बैठो. देयर इज अ फॉर्मेट इन विच हाउ आई प्रिस्क्राइब, इट इज लाइसेंस्ड. आई टेक अ स्क्रीनशॉट, साइड का सिक्का है, मेरा सिक्का, रजिस्ट्रेशन, देन ओनली द प्रिस्क्रिप्शन गोज. आई टेल एनीवन हुएवर इज आवर क्लोज फ्रेंड्स आल्सो, वैशाली पीरियड आगे करने के लिए कुछ गलत है, मैं बोलती प्लीज फाइल भेजो. आपको नहीं आना हो रहा है, that's how you yourself be disciplined. स्कूल के बच्चों के लिए करते क्या ऐसे आपने होमवर्क, it doesn't work, isn't it? Somewhere खुद के लिए भी यही लागू होता है. And number 2, one more very important, of course my colleague Dr. Kasturi will put some more light in it, is your annual checkups. Not to forget, like अभी जैसे हम सेलिब्रेशन मोड में इधर बैठे हैं, हर एक का खुद का बर्थडे सेलिब्रेट करो अच्छे से by getting your head to toe evaluation done. It's not that beauty parlor कितने बार गए, बोलो आप लोग हाथ ऊपर करो, कितने frequently do we visit. Again, Dr. Pranali is there to help you all. I mean, I will never say no to it, but try to look inside of you where मेरा basic hemoglobin, आज ही पेशेंट का आया 7.7 HP. ये तो मेरे रोज रोज का स्टोरी होता है, आज बोलो कल बोलो परसों बोलो, यही चालू रहता है. सो फॉर मी आई फील मी सगळं खाते ना मॅडम तरी का वाढत नाही, कॅज्युअल, मला काही त्रासच नाही आहे, मग डॉक्टरकडे जायची काय गरज होती. दैट्स हाउ यू थिंक ऑफ. प्रॉब्लम आएगा डॉक्टर के पास जाने का दिन नहीं है. नो पोस्ट मेनोपॉज, लाइक हाउ आई सेड, मेनोपॉज इज समबडी कॅन अटेन मेनोपॉज लाईक वारंवार पीरियड होऊ शकणारे किंवा अचानकच एक दिवस बंद झाला किंवा तिसरा थोड़ा ब्लीडिंग होऊन बंद पडतं. ऑल 3 आर एंडिंग टुवर्ड्स मेनोपॉज, बट हु इज गोइंग टू डिसाइड दैट? द डॉक्टर और द गायनेकोलॉजिस्ट और somebody. And number 2, in that once you cross that phase, when do you call menopausal?
1 वर्षापर्यंत तुमचं पिरियड नाही आलं असलं तर 3 महिने झालं, डोंट कॉल युअरसेल्फ मेनोपॉजल अगेन. परत तुम्हाला भीती वाटेल 3 महिन्यांनी पिरियड आला म्हणजे मला काहीतरी कॅन्सर आहे का. खूप लोकांना ते कॅन्सरची भीती फार म्हणजे आय डोंट नो, इट्स लाइक जड़ अंदर से तक चला गया. फॉर दैट वी हैव ऑल प्रिवेंटिव टेस्ट. एंड मेनोपॉजल एज का लेडीज का क्या प्रॉब्लम, जैसे मैंने अभी बताया, उदासीपन, ऑलरेडी बाल बच्चे बड़े हो गए, उनके फैमिली में रह गए, मेरे साथ कौन है, यू नो दैट्स वेयर हस्बैंड के साथ मैं कुछ बोलना चाहती हूँ. सम थिंग्स यू कैन, नॉट ऑल थिंग्स, इजंट इट. सो इनके लिए क्या, अगेन लॉट ऑफ द टाइम वी सी, आई वुड नॉट कॉल द वर्ड डिप्रेशन, बट समवेयर और अदर सटल वे में वो दिख के आता है. नींद नहीं आती है, बोन पेन, मायालजिया, फाइब्रोमाइल्जिया, बोलने के लिए वेग सिम्टम्स, अंग दुखते मला, झोपच येत नाही, अनवॉन्टेड सम एंजाइटी अटॅक, मध्ये रात्री उठून बसते, स्वेटिंग which are called hot flashes because estrogen deficiency, hormones कम हो गया अभी शरीर में, so you end up having all these issues. उसमें तीसरा important is your bone density. आपके हड और your bone weakness, you know, हडांचा weakness जास्त वाढत जातो after a certain age of 45-50. So though we say bone density meter and all, you must have heard, no? कैंप में रखते हैं वो पैर रखा, कितना बोन टी स्कोर कितना है, उससे भी बेहतर मेरा रिक्वेस्ट है. परसों हम लास्ट वीक ओटी के बाहर बैठ कर बात कर रहे थे, BN देशपांडे सर वाज सजेस्टिंग, वैशाली तुम मेनोपॉजल वर्कशॉप एक रखो, सबको हम बुला के बताएंगे. देयर इज समथिंग कॉल्ड डेक्सा स्कैन. आप लोगों को कितने लोगों को पता है, आई डोंट नो. डेक्सा स्कैन अनफॉर्चुनेटली नगर में होता नहीं, गेट इट डन. तो मेरा बोन डेंसिटी स्ट्रेंथ कितना है, पुणे में होता है, औरंगाबाद में होता रहेगा. So you just take an appointment one day, picnic भी हुआ, get it done. किधर है मेरा bone score? Accordingly you take help. Again, not everyone calcium गोली खा ले is not the answer. Calcium may not be the answer for everything. उससे उल्टा किसी को kidney stone भी हो सकता है. So then there are other medications which will modify your bone breakdown. So get the best help and get yourself treated. That's really a wonderful thing. So I think we should all come together, make some groups. Like starting में सोमानी मैडम ने बोला है कि you know, think of coming in groups, camp बनाओ, pap smear कराओ. हर बार मैं बोलती हूँ, people are still a little reluctant. I don't know, you suggest how best we can come to your doorstep. Beyond this even we cannot. इसके वजह से कि हम बार-बार लोगों को, जमेला लोगों को बुलाते हैं कि hammering. But I think you all should take a lead for yourselves and come forward. जो कोई sexually active होगा, they are all mandatory candidates. It's not like एज हो गया मेरा 45, खत्म हो गया, पीरियड ही नहीं आ रहा, ऐसे नहीं है. यू हैव अ सर्विक्स इन सिटू, यू शुड गेट इट. मतलब थैली का मुंह है ना, यूट्रस है ना, प्लीज गेट इट डन. सो लेट अस, इट्स अ टीम वर्क. हम आएंगे, आप भी आएंगे तो ही होगा. कोई है घर में काम करने वाली बाई से लेके टाइम उसको पैसे नहीं मिल, वी आर देयर फ्रॉम चैरिटी, लाइक हाउ दे सेड, दे हैव बीन आउट ऑफ द वे गोइंग टू हेल्प पीपल. सो मेक यूज ऑफ ऑल दिस एंड खुद को आप अच्छे से संभाल के रहो. विद दिस फ्यू पॉइंट्स व्हिच आई हैड टू कवर. And anyone having anything external, personal things, I think I'm there outside. We can talk one-on-one again. Thank you so much for giving me this opportunity and for very patient hearing. I think मी आता प्रथम जागतिक महिला दिनाच्या मला सर्वांना खूप शुभेच्छा देते. आणि इथं काम करताना, नगर सिटीमध्ये काम करताना 2 वर्षाचा अनुभव खूप छान आहे. नगरमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये बघते की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ह्या दिसत आहेत. तुमचे मेडिकल फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्ड हे आधीपासून आहे, पण आता ज्या नवीन फील्ड येतात, फॅशन डिझायनिंग असू दे आणि हेअर कटिंगचं असू दे किंवा आणखीन काही असू दे, त्यामध्ये इव्हन तुम्ही असं म्हणू नका की रिक्षा चालवताना पण महिला दिसतात, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहे. मग माझी बदली झाली काल सुप्याला. मी म्हटलं तिथं काही नसेल, तर तिथं मी गेले तर मला काल जवळजवळ 5 सरपंच भेटले, त्यापैकी 3 सरपंच हे महिला होते. प्रभारी म्हणून पण परत महिलाच गेली. त्यामुळे महिलांचं खरंच थोडंसं आपल्याला वाव मिळाला तर आपण काही प्रगती करू शकतो. फार मोठ्या म्हणजे आपण झेप घेऊ शकतो. हे उदाहरण आहे. आवाज येतो ना माझा? आता तुम्ही खूप सगळे वेल एज्युकेटेड आहेत, मला तुम्हाला सांगायची गरज नाही, पण आम्ही जिथं मी जाते लेक्चर द्यायला, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा मिडल क्लास फॅमिली किंवा लोअर मिडल क्लास फॅमिली आम्ही शक्यतो लेक्चर द्यायला जात असतो. लोकांना काय सांगत असतो की तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक महिलेला तुम्ही शिकवा, मुलीला शिकवा. कारण का आज जर मुली आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तरच तिला समाजात किंमत आहे, नाही तर तिला किंमत नाही. हे माझं वैयक्तिक आणि ठाम मत आहे. मग तुम्ही किती रिच असाल किंवा कितीही असाल तर तुम्हाला प्रत्येकात स्वतःचं अस्तित्व असतं. अस्तित्व आहे, पण ते आर्थिक स्वायत्ततेनंच ते अस्तित्व टिकून राहू शकते. हे माझं मत आहे, म्हणजे अनुभवलेलं आहे सगळ्या गोष्टी म्हणून सांगते.
आणि साईदीप हॉस्पिटल किंवा इथल्या नगरच्या हॉस्पिटल फॅसिलिटीबद्दल बोलायचं झालं तर मी प्रॉपर कोल्हापूरची. कोल्हापूरमध्ये मेडिकल फॅसिलिटी आहेत का माझ्या घरामध्ये मी सोडून बाकी सगळे डॉक्टर आहेत. सगळ्यांचे हॉस्पिटल आहेत, माझी मावशी असू दे, मामा असू दे, बहिणी असू दे, माझ्या सगळेच म्हणजे सिनियर आहेत, सगळ्यांचे आहेत. पण मी तेवढे वेगळा एकटा मार्ग निवडला. त्यानंतर नगरमध्ये आले. नगरमध्ये मला वाटलं नव्हतं, पुण्याला माझं सासर आहे, पुण्यामध्ये पण मेडिकल फॅसिलिटी भरपूर आहेत. नगरमध्ये आल्याला म्हटलं अरे कुठं आलो आपण पहिल्यांदा, हे काय गाव आहे. पहिल्यांदा आल्याला मी आले पावसाळ्याच्या वेळेत आले होते, सगळं असं पाऊस जसं जसं खड्डे मेन म्हणजे आणि फार विचित्र वाटत होतं. आणि म्हटलं इथं आई वडिलांना मी घेऊन आले, म्हटलं इथं जर आई वडिलांना काय झालं तर कसं बघायचं, पुण्याला कसं पळवायचं. पण मी सांगते मी 2 वर्षात पाहून सगळ्यात टॉप लेवलची मेडिकल फॅसिलिटी नगरमध्ये आहे. मॅडम पुण्यामध्ये सुद्धा साईदीप हॉस्पिटलचा तर खूप रिझल्ट चांगला आहे. आमची काही पोलीस स्टेशनचे पेशंट असतात की पहिला आम्ही इथं रेफर करतो, म्हणजे रिझल्ट खरंच चांगले आहेत. म्हणजे इथं तुम्ही मला बोलवलंय आणि काहीतरी छान बोलायचं आहे म्हणून बोलत नाही, जी फॅक्ट आहे ती सांगते. आणि मेडिकल फॅसिलिटीज प्रत्येक ठिकाणी आहे. आता मॅडमनी पण मला तुम्ही सुंदर लेक्चर तुम्ही अरेंज केलं मॅडम, एक 10 मिनिटाचं लेक्चर मी त्यांचं ऐकलं. म्हणजे मुलींना येणाऱ्या पिरियड्स आणि त्यानंतर मग तुमची पिरियड्स बंद होताना होणाऱ्या काही काही तक्रारी आहेत. म्हणून इतके छान सांगितलं. आमच्या या रोजच्या धावपळीच्या जीवनात हे आम्हाला माहीत नसतं. अचानक तुम्ही सांगितलं ते प्रॉब्लेम, वजन वाढणं, अचानक ते स्ट्रेस, हे आमच्या बाबतीत होत असतं आणि ह्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करत जातो. पण ह्या प्रसंगाने ह्या गोष्टी ऐकल्या की बाबा ठीक आहे, आपल्याला पण गरज आहे आणि अशा आपण फ्रेंडली होऊन जातो, आम्हाला तुमची मदत मिळते आणि अशा प्रकारे म्हणजे छान बॉन्डिंग होऊन जातं. आता काय सांगू तुम्हाला, तर बाकी तुम्हाला गुणांबद्दल सांगण्यात काही फार इंटरेस्ट म्हणजे हे नाही आहे, तुम्हाला लक्षात पण येणार नाही. पण माझी थोडं इंट्रोडक्शन करताना यांनी सांगितली खूप रिवॉर्ड मिळाले. पण माझ्याकडे जास्त पॉईंट आहे, पुणे सिटीला असताना मी चाइल्ड रेपरचे केसेस भरपूर हँडल केले होते. मुलगीचं केसेस असेल 10 वर्षाच्या आतल्या मुलीचं खूप जवळला बघितल्या होत्या केसेस आणि त्यामध्ये बऱ्याच केसेसमध्ये कन्व्हिक्शन 20-20 वर्षाचं लागलेलं आहे. म्हणजे बऱ्याच केसमध्ये आम्ही त्यामध्ये सक्सेस होतो, म्हणजे आरोपीला पकडून त्याला सक्सेसफुली त्याला केसेस चालवून त्याला शिक्षा लागलेली आहे. म्हणजे हे मेडिकल फील्डमध्ये काम करत असं आम्ही बघत असतो की आम्हाला पण किती त्रास आणि तुम्हाला पण किती त्रास आहे. जसं आम्ही 24 तास आम्ही राबत असतो तसंच सेवा तुम्ही देता. म्हणजे सगळ्यांना वाटतं की डॉक्टर काय करतात, पण डॉक्टर तुम्ही कधी पण बघा, इमर्जन्सी आहे, तुम्हाला पळत येणंच आहे, तुम्हाला पेशंटचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं बघणं आहे. पेशंट बरा झाला की तो खुश आहे, पण काहीतरी कारण तो नसेल बरा होत किंवा खरंच तो हाय लेवलचा मोठ्या लेवलचा आजारी तुमच्याकडनं नाही झालं तर त्याला होणारे दुष्परिणाम, ते पेशंटच्या नातेवाईकांचं होणारा रोष हा तुम्हाला बघायला लागतो. म्हणजे आपण 24 तास बांधिलकी आहे, तुमच्यासारखंच आमचं डिपार्टमेंट आहे आणि 24 तास छान प्रकारे काम करत असतो. जसं आम्हाला वाटतं की मला वाटतं तर पोलीसच खूप समाजसेवा करतो, पण जसं जसं घरातल्यांची मेडिकल हे जास्त वाढायला लागली आई वडिलांची, तेव्हा कळलं की डॉक्टरांनी एवढं पण सोशल वर्क कोणी करत नाही. खूप तुमच्या कार्याला खूप शुभेच्छा देते मी. आणि वुमन्स डेला तुम्ही मला बोलून प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल खूप सगळ्यांचे आभार. परत एकदा सगळ्या महिलांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. मेरी ऊपर नहीं बनी अभी तक. आता काल मध्ये झालं काय म्हणतात, आपने गडचिरोली में इतना काम किया है तो गडचिरोलीमध्ये म्हणजे मला फार प्राऊड फील होतं, कारण का माझी मुलगी त्यावेळेस 7 महिन्याची होती. तिथं मी तिला घेऊन गेले होते आणि तिथं मी खूप जवळनं नक्षल बघितले आहेत, काय असतं त्यांचं जीवन काय आहे, त्याला परिवर्तन करण्यासाठी सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. आणि त्यामुळेच महाराष्ट्र गव्हर्नमेंट मला 2 मेडल दिले होते. तो एक पाठ फार छान वेगळा होतो पाठ. आणि नगरकरांनी प्रचंड प्रेम दिलेलं आहे मला. म्हणजे खरंच तुम्ही 1-2 महिन्या 15-20 दिवसापूर्वीच तुम्ही जर बघितलं असेल ना, हिंदू मुस्लिम राईट आणि हे प्रकार प्रचंड प्रमाणात नगरमध्ये होत असतात. म्हणजे मी कुठल्या एका गटाला मी दोषी धरत नसतो, लोकांमध्ये समन्वय साधून शांतता राखणं हे आमचं काम असतं आणि कोण दोषी त्यांच्यावर कारवाई. त्यामुळे प्रचंड त्या 15-20 दिवसापूर्वी लोकांनी धरलंच. काल माझी झाली बदली तर बऱ्याचशा लोकांनी ते माझं स्टेटस ठेवलं, कुठेतरी व्हिडिओ व्हायरल झाले. हे नगरकरांचं प्रेमच आहे. ज्या नगरमध्ये येताना मी अक्षरशः पहिले 2 दिवस रडले होते आणि माझी बदली कधी होऊन जाईल, मी अक्षरशः मॅडम रडत होते की मी कुठे नगरमध्ये आले. पण आता खरं सांगू की मला हे नगर सोडायचीच इच्छा होत नाही, इतकं सुंदर नगर गाव. आणि पहिलं प्रेम माझं कोल्हापूर आहे, कारण का माझी जन्मभूमी आहे, ती कर्मभूमी आहे म्हणतात. आणि सेकंड प्रेम माझं नगर आहे. आणि त्या खूप धन्यवाद. थँक्यू. जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांना साईदीप हॉस्पिटल आणि साईदीप हेल्थकेअर ट्रस्ट वतीने शुभेच्छा. आज आम्ही इथं साईदीप हॉस्पिटलमध्ये सगळं बायकांना इथं बोलवून लेडीजसाठी काय गेम्स अरेंज करून, थोडंसं फन ॲक्टिव्हिटीज अरेंज करून, त्या बाबतीत त्याच्याबरोबर आम्ही
त्यांना थोडंसं विमेन्स हेल्थ म्हणजे महिलांनी कसं त्यांच्या स्वतःच्या हेल्थबद्दल कसं काळजी घ्यायची, त्यांच्यासाठी काय काय तपासणी असतील, काय काय ॲन्युअल चेकअप्स आहे आणि कसं तुम्ही स्वतःला जपून घेणार आहे, ह्या बाबतीत थोडंसं आम्ही इंटरॅक्शनद्वारा आज करून घेतलेले आहे. याच्यासाठी भरपूर महिलांना आपल्याला प्रतिसाद मिळाला. मी सगळ्यांना आभार मानते आणि परत मी कोणी असा गरजू असेल ज्यांना काय तपासण्यांसाठी ते पैसे खर्च करायला अवघडच जात असेल, आपल्या साईदीप हॉस्पिटलचे ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज आहे त्यांच्याद्वारे आम्ही भरपूर असं काही कार्यक्रम नियोजन करता येत. तर तुम्ही कृपया पुढे या, त्यांच्या मदत घ्या आणि स्वतःचं आरोग्य चांगल्यापैकी सांभाळा. धन्यवाद.